तुम्हाला विनंती आहे, इथून पुढे आम्ही कधीही, मी असेल, मुंदडा साहेब असतील, बांगर साहेब असतील, राजू शुक्रे असतील, आमचे सर्व आम्ही प्रमुख लोक असू, पण वसमत विधानसभा असू द्या, हिंगोली, कळमनुरी, सर्व ठिकाणी मी सांगितले मुंदडा साहेब की इथून पुढे कधी फूल, पुष्पगुच्छ आणि शाल सत्कार करायचा नाही, कारण आम्ही आता लगातार 3 वर्ष येणार आहे. रोज रोज सत्कार करण्याची गरज नाही आणि तो सत्कार सुद्धा आपण या ठिकाणी आम्ही बंद केलेला आहे. तुमच्याकडून फक्त शिवसेनेचं काम, पक्षाची बांधणी. आज काय परिस्थिती झाली, जिल्हा प्रमुख आले, तालुका प्रमुख आले, उपजिल्हा प्रमुख आले, महिला आघाडी आली, पण खाली कार्यकर्ता नाही. पण एका गोष्टीचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे मुंदडा साहेब की राजू चापके आणि तुमच्या लोकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची फळे दिसते आणि या ठिकाणी जुने जाणते चेहरे या ठिकाणी दिसतात मुंदडा साहेब, मला तरुण चेहरे दिसत आहेत आणि ओरिजिनल शिवसेना या ठिकाणी मला दिसत आहे. मुंदडा साहेब, तुमचा जो काळ होता लगातार आमदार मंत्री, तसा आज मला परिस्थिती साहेब दिसते. मुंदडा साहेब, तुमचा आशीर्वाद राहू द्या. बांगर साहेब, आपण म्हटलात तसं नगर परिषदेसारखी परिस्थिती नको साहेब. या वेळेला ऐका, त्या वेळेला साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बांगर साहेब, तुम्ही जिल्हा प्रमुख आहेत, शिवसेनाचा पक्ष ही तळमळ कार्यकर्त्यांचे तुम्ही हृदयामध्ये साठवून ठेवा, ही हृदयामध्ये साठवून ठेवा. फक्त युती करू नका, कारण की सर्वसामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही अन्याय व्हायला साहेब सांगितलं त्यांनी, सांगितलं. हे बघा, ऐका 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 ऐका, अरे मला तर बोलू दे, अरे मला तर बोलू दे. अरे बस दादा बस, तुझी तळमळ समजली मला, बस ऐक ना. बघ, देर आहे दुरुस्त आहे. मी आता आलोय साहेबांच्या, तुमच्या सर्वांच्या, बांगर साहेबांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट मी माझ्या हातात ठेवेन, काळजी करू नका. आणि बांगर साहेब सर्वे करा, जिल्हा प्रमुख म्हणून सर्वे करा. मुंदडा साहेब, तुम्ही मार्गदर्शन करा, पाठीशी राहा. जो निवडून येणार आहे त्याला 100% नाही 1000% बी फॉर्म दिला जाईल, हे लक्षात ठेवा. आता पाहुण्याच्या आधी जाऊन, मी जुना आहे जाणताय, पण खिशामध्ये दमडी नाही, निवडणुकीला उभारायला सर्व पक्ष करायला मोकळा नाही. आज सांगतो, सर्व पक्ष करणार नाही, जुना कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, पण तुमची पण लावायची ताकद पाहिजे, हे लक्षात ठेवा. निवडून येणं, निवडणुका तेवढ्या सोप्या नाही, सर्व पक्षाच्या जीवावर नाही पाहिजे, पण एबी फॉर्म शिवसैनिकालाच दिला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तू जसं सांगितलंस, याच्याशी पण युती नाही आणि याच्याशी पण युती नाही, समजून जा. आपला शत्रू आपल्या बाजूला उभा आहे, आज आपण त्याला आपण घेऊन फिरतोय, बरोबर की नाही? नाव घेत नाही मी कुणाचं, पण आपल्याला त्याच्यापासून सावध राहायचं आहे. आणि माझं धोरण आहे या वसमत विधानसभेवरती शिवसेनेचं तोरण बांधायचं, हे लक्षात ठेवा. मला मुंदडा साहेबांशी मी बोललोय, बांगर साहेबांशी बोललोय. बांगर साहेब मला म्हणले, वसमत मध्ये साहेब आपण सर्वे करू, तुम्ही आम्ही फिरू, पण ह्या वेळेला जे गेल्या वेळेला झालं ते होणार नाही. त्यावेळेला ओरिजिनल शिवसेना या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही. जास्त वेळ झालाय. ही निवडणूक लढवायची असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदा निवडून आणायचे असतील, तर मला शाखा प्रमुख पर्यंत बांधणी देणार की नाही? जोरात बोला, देणार की नाही? ती मला बांधणी द्या. महिला आघाडी, शिवसेना, युवा सेना, मग मी तुमच्या पाठीशी आहे. मुंदडा साहेब, आपण, तुम्ही आणि मी विशेष लक्ष देऊया या विधानसभेवरती. बांगर साहेब, एक तुम्हाला विनंती आहे माझी, तुम्ही मला आता काल कळमनुरी, सेनगाव, हिंगोली या ठिकाणी तुम्ही मला साहेब शब्द दिलाय. मी सर्वांच्या वतीने एक शब्द देतो, मी तुमच्या वतीने, की बांगर साहेबांनी त्याही ठिकाणी सांगितले, बघा किती मनाचा मोठा माणूस आहे. ज्या समजा एखाद्या विधानसभेचा आमदार असतो, तो म्हणतो मी माझ्या विधानसभेचं बघेन, पण संतोषराव बांगर साहेबांनी मला सांगितलं, मी म्हणलं साहेब, वसमत मध्ये आमच्याकडे आता मोठं कोण आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, नगराध्यक्ष नाही, मानाचं पद किंवा शासनाचं कोणतंही पद नाही. साहेब, बांगर साहेब, तुम्ही आम्हाला शिवसेनेच्या पाट्या लावण्यासाठी मदत करा, या वसमत मध्ये तुम्हाला माझी विनंती आहे.
आणि बांगर साहेबांनी तो मला शब्द दिलाय. खरं वास्तविक आम्ही कार्यकर्ते साहेब कमी नाही, मोसमत मधले कार्यकर्ते तेवढेही नाही, पण आज कितीतरी गाव आहेत, प्रत्येक गावात पाट्या लावायच्या आहेत. म्हणून आपल्याला बांगर साहेबांची या ठिकाणी मदत लागणार आहे आणि ते करायला तयार आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने साहेब या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात. मला वाटलं अगोदरच्या सर्व बैठकाचा आढावा घेत या ठिकाणी मी आलो आणि मला आणि बांगर साहेबांना वाटलं आणि एक थोडी दुर्दैवी घटना पण थोडी घडलेली आहे, अजून डिक्लेअर झालेले नाही, कारण त्याचंही आपल्याला भान ठेवलं पाहिजे सर्वांना. तरी सुद्धा मोठ्या संख्येने शिवसैनिक गावातून शहरातून आलं. सर्वांचा मी धन्यवाद. सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो, पक्षाचं काम करा, शिवसेनेचं काम करा. आपसातली गटबाजी या ठिकाणी ठेवू नका. कोण गटबाजी करत असेल तो वरिष्ठांच्या निदर्शनास हवा. गटबाजीला आपण या ठिकाणी आपण थरा देणार नाही. या ठिकाणी अपक्ष नगरसेवक आपले काय नाव तुझं? वा वा वा, बघा अपक्ष सर निवडून आले. आपल्याला पाट्या पिट्या ठीक आहे म्हणल्यावर काय सगळंच करतो, पण पैशावाला माणूस आपल्या अरे हो साहेब ऐका, आमदार साहेब ऐका, इकडे बघा. अरे मेरे कलमगिरी के 200 कोटी के काम चालू. ठीक आहे आमदार साहेब, आपण बोलला ते करेक्ट आहे. मग राजू चपके जबाबदारी घेऊन टाकतात. तू जबाबदारी घे. जिल्हा प्रमुखाचा आदेश आहे, बाकीच्या सर्व गोष्टी जिल्हा प्रमुख तुझ्या हातामध्ये 100% देतील. आणि खूप चांगलं या ठिकाणी राजू तुम्ही मीटिंग अरेंज केली. तुम्हाला खूप धन्यवाद. आलेल्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेच्या आतमध्ये मी येणार आहे. शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि तुमचे सर्कल प्रमुख सगळ्या याद्या आणि माणसं तयार ठेवा. जिल्हा परिषदच्या वेळेला आपण पुढचं बघू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.